राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी काल उशिरा रात्री जाहीर। या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली होती। अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती, त्यानुसार अंतिम यादी भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर। राहुल गांधींना चांगला प्रतिसाद मिळाल्यानं केंद्र सरकार घाबरलंय। सरकार घाबरलं नसेल तर या यात्रेवर का हल्ले सुरू आहेत? सामनातून सवाल। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी। शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करणार। आमच्यासाठी संघर्षाचा काळ पण सत्याचाच विजय होईल। आमच्याकडून ईडीला पूर्ण सहकार्य केलं जाईल। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। चौकशीसाठी रोहित पवारांसोबत जाणार। शरद पवारही मुंबईतच असतील, सुळेंची माहिती। रोहित पवारांना जाणीवपूर्वक नोटीस आली। रोहित पवार चौकशीसाठी जाताना राष्ट्रवादीकडून कुणीही आंदोलन करणार नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। रोहित पवारांना टार्गेट केलं जात आहे, पण ते झुकणार नाहीत। नक्की दिवस बदलतील, वडेट्टीवारांचं वक्तव्य। शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करणार। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। नाशिकमध्ये ठाकरे गटाची दार उघडबय सभा संपन्न। भाजप डोळ्यासमोर महाराष्ट्र ओरबाडतोय आणि केवळ खुर्चीसाठी मिंधे दिल्लीत शेपूट हलवतायत। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। लबाड लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होण्याचं सोंग करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। तर आमचा वाघ एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, शिंदेंचं वक्तव्य। अहंकारापोटी ज्यांनी आपले विचार विकले त्यांना लोक सोडून का जात आहेत याचं आत्मचिंतन करावं। मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका। तर रावण कोण आणि राम कोण हे जनतेला माहिती, हे रावण वृत्तीचे लोक, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा। भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी। नाशिकमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। राम भरोसे, बस झाला आता काम भरोसे, मत मागा, ठाकरेंचं आवाहन। भाजपात भ्रष्टाचारांना मान पण शंकराचार्यांना मान नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। नरेंद्र मोदींकडून गुजरात आणि देशात भिंत उभं करण्याचं काम सुरू असलं, हिंदुत्व मान्य नाही। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंवर टीका करणं याशिवाय दुसरा अजेंडा ठाकरे यांच्याकडे नाही। मंत्री दादा भुसेंचा निशाणा। संजय राऊतांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। या शकुनी मावामुळेच ठाकरेंवर हे दिवस आलेत। मंत्री दादा भुसे राऊतांवर केली टीका। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कधीच मागे सोडलं। बाळासाहेबांच्या विचार विकण्याचं काम केलं। खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरे गटाच्या अधिवेशनात मांडले अनेक महत्त्वाचे ठराव। बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर निर्धार। तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येईल यासाठी प्रयत्न करणार, राजन विचारेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या दालनात बंद दाराआड होणार सुनावणी। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज 5वा दिवस। लोणावळ्यात मुक्काम। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। मनोज जरांगेंच्या पदयात्रेदरम्यान नवी मुंबईत जड वाहनांना बंदी। 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी। रात्री 1:30 वाजता मनोज जरांगे वडूजमध्ये दाखल। यावेळी जरांगेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। न्यायमूर्ती अजय गडकरींच्या खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता। मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश। आता मागे हटणार नाही, मला गोळी घातली तर हे आंदोलन कधीच थांबणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। नाशिकच्या येवल्यातून मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते पुण्याकडे रवाना। मनोज जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी होणार। मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू। आंदोलनकर्त्यांनी संयम ठेवावा आणि सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं मराठा आंदोलकांना आवाहन। जरांगे मुंबईला यायला निघाल्यावर सरकारनं सर्वेक्षण करणं चुकीचं आहे, जयंत पाटलांची टीका। मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावर विशेष अधिवेशन घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सरकारला आरक्षण द्यायचं नाहीये, त्यामुळे सर्व्हर डाऊन होणारच। निवडणुकीच्या तोंडावर न टिकणारं आरक्षण सरकार मराठा समाजाला देईल आणि निवडणुका झाल्यावर समाजाला वाऱ्यावर सोडलं जाईल, वडेट्टीवारांची सरकारवर टीका। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा वैचारिक क्षमता तपासून पाहावी आणि मग टीका करावी। राज्य सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली, विनायक राऊतांचा आरोप। मुख्यमंत्री थातूर मातूर उत्तर देत असल्याचीही केली टीका।
धाराशिवमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे राहणार उपस्थित. मनोज जरांगेंच्या दबाव तंत्रामुळे राज्यातील ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणात. सरकारनं ओबीसींना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मराठ्यांपेक्षा अधिक संख्येनं ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल. ओबीसी महासंघाचा इशारा. मुंबईत येणाऱ्या लाखो मराठ्यांची सोय नवी मुंबईत केली जाणार. एपीएमसी मार्केट, मैदानं, शाळांमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय. पालिका, सिडको, पोलीस प्रशासनाकडून यासाठी मदत मिळावी, मराठा समन्वयकांची मागणी. मुंबईमध्येही मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाला सुरुवात. ॲपच्या माध्यमातून मराठा समाजाची माहिती गोळा करण्याचं काम सुरू. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटकडून सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेलं मोबाईल ॲप पहिल्याच दिवशी बंद. बारामतीमध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात. 31 जानेवारीपर्यंत राज्यभरात सर्वेक्षण. सोलापूरमध्ये मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू. जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं 23 ते 31 जानेवारी दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण. बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं सर्वेक्षण केलं जाणार. सर्व्हर बंद असल्यानं सर्वेक्षणात अडथळा. मागासवर्ग आयोगातर्फे होणाऱ्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला लातूरमध्ये सुरुवात. जिल्ह्यातील 9,685 नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी 600हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी साक्ष नोंदवण्याचा आज दुसरा दिवस. शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे साक्ष नोंदवणार. देशात 16 एप्रिल रोजी निवडणुका होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानं खळबळ, तर प्रशासनाच्या तयारीसाठी तात्पुरती तारीख. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाला वेग. 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती. राज्याच्या 6 शहरात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र उभारणार. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. काल दिवसभरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी 2 वेळा घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब. आमदार अपात्रता सुनावणीत साक्ष नोंदवताना आव्हाडांची धक्कादायक माहिती. सगळीकडे लोकसभेची तयारी सुरू आहे. संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही काम करतोय. येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीची बैठक पुण्यात झाली. वडेट्टीवारांची माहिती. सोन्या चांदीचे दागिने महागणार. सोने चांदीच्या नाण्यांच्या आयातीवरील शुल्क 10% 15%. अश्वारोहण, गोल्फ, नौकानयन, पॉवर लिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम, बिलियर्ड्स अँड स्नूकर, एरोबिक्स, एक्रोबॅटिक्स खेळांचा पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारामध्ये समावेश. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या. गेल्या वर्षभरात सुमारे 8,000 कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या. कोल्हापूर मुंबई प्रवाशांना दिलासा. महालक्ष्मी एक्सप्रेस उद्यापासून LHB कोचसह धावणार. उद्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर विजय जनार्दन फुलारी यांची नियुक्ती. 2 दिवसांच्या सुट्टीसाठी मुख्यमंत्री दरेगावात. इलेक्ट्रिक वाहनातून मुख्यमंत्र्यांचा घराकडे प्रवास. प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्यात मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते होणार ध्वजारोहण. 500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र बायकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स. मात्र बायकर गैरहजर. राज्यात 8,000 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याबाबत विरोधकांनी केला अपप्रचार चुकीचा. नवीन सेवा पुरवठादार नियुक्तीच्या निविदा प्रक्रियेत कोणताही घोटाळा नाही. आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण. भाजपचं 4 ते 11 फेब्रुवारी गाव चलो अभियान. 7 लाख खेड्यांमधील बूथवर लक्ष केंद्रित करण्याचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. विधानसभा अध्यक्षांकडून विधिमंडळातील कामाची पाहणी. अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेपूर्वी विधिमंडळातील नूतनीकरणाचं काम पूर्ण. नार्वेकरांचे आदेश. 27 ते 29 जानेवारी दरम्यान विधिमंडळात पार पडणार परिषद. उत्तर मुंबईतील शिवसेनेच्या 3 शाखांचं खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. यावेळी आनंदराव अडसूळही उपस्थित. पालिका अधिकारी मराठा आरक्षण आणि निवडणुकीच्या कामात व्यस्त म्हणून रस्त्यांची कामं रखडली. पालिकेच्या या कारणावर हायकोर्टाची नाराजी. 100% काँक्रिटीकरणावर 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश. पुढील 24 तासात महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात पावसाची शक्यता. तर उत्तर भारतात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज. धुळे जिल्ह्यात कडाक्याची थंडी. तापमान 4.7 अंशांवर. यंदाच्या हंगामातील सगळ्यात नीचांकी तापमानाची नोंद. परभणी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. 10.9 अंश सेल्सिअसची नोंद. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम. धुक्याची लाट काही केल्या कमी होईना.
अहमदनगरच्या भायवणी परिसरात उसाचा ट्रॅक्टर एसटी आणि इको गाडीत भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू. दारू पार्टीत क्षुल्लक वादातून मित्राने केली मित्राची हत्या. कल्याणमधील आडिवली परिसरातली घटना. ठाण्याच्या कळव्यात शरद पवार गटाची बॅनरबाजी. बॅनरवरून अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांचा फिक्स एमएलए असा उल्लेख. देशात 32 कोटीहून अधिक गॅस कनेक्शन. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती. यवतमाळच्या वणी इथं ते बोलत होते. बीडच्या शिरूर तालुक्यात संत खंडोबा बाबा मंदिर संस्थांच्या विकास कामासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर. कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करणारा विकास रथ अकोल्याच्या टाकळी निमकर्दा गावात शेतकऱ्यांनी अडवला. कापूस आणि इतर शेतमालाला भाव मिळत नसल्यानं विचारला जाब. पहिल्याच दिवशी अयोध्या राम मंदिरात 3,17,00,000चं दान. श्रीरामाच्या दर्शन रांगेसोबतच दान काउंटरही भाविकांच्या लांब रांगा. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. काल रात्रीपर्यंत 5 लाख भक्तांनी घेतलं होतं रामाचं दर्शन. अयोध्येत रामाच्या दर्शनाचा आजचा दुसरा दिवस. कडाक्याच्या थंडीत राम मंदिरात भाविकांची गर्दी कायम. गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौमधून अयोध्येला जाणाऱ्या बस रोखल्या. अयोध्येमध्ये गर्दीचं नीट नियोजन न केल्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांवर नाराज. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आदित्यनाथ लखनौहून अयोध्येत दाखल. हेलिकॉप्टरमधून केली हवाई पाहणी. गृहमंत्री अमित शहा सहपरिवार अयोध्येला जाणार. 4 फेब्रुवारीला अमित शहा प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर रामभक्तीत तल्लीन. डेव्हिड वॉर्नरने श्रीरामाचं चित्र केलं पोस्ट. पंतप्रधान मोदी यांनी काल यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या बालकांशी साधला संवाद. यावेळी मोदी यांनी मुलांशी संगीत, संस्कृती, सौर ऊर्जा आणि क्रीडा यासारख्या विषयावर विचार मांडले. देशातील ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरला जोडणाऱ्या इलेक्ट्रिक दुहेरी रेल्वे मार्गाचं पंतप्रधान मोदी गुरुवारी उद्घाटन करणार. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ. भारतीय लोकशाहीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज ही यंदाची थीम. राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू. कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 11वा दिवस. गुवाहाटीमधील झटापटी प्रकरणी राहुल गांधींचा अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.